शिफारस ब अनुसार 10 वर्ष कॉन्ट्रॅक्ट सेवा समग्र शिक्षा संघर्ष समिती यांचं आंदोलन आज सोमवारी 2 लोकांना आंदोलनाच्या दरम्यान चक्कर येऊन त्या तिकडे पडलेत आणि त्यांची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत चालली आहे। माझी तर या संदर्भात आपण बैठक घेणार का या विषयासंदर्भात सभापती महोदय माननीय उदय सामंत साहेबांनाही त्यांनी निवेदन दिलं होतं, तर शासनाच्या वतीने मंत्री महोदय आपल्याला काही याच्यामध्ये सूचना करणार का? महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा मार्फत भरण्यात येणारी पदवीधारकांना आपण याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कॉमर्स या बॅकग्राऊंडच्या मुलांसाठी हे स्पेसिफिक घेणार का? आणि या संदर्भातलं आपण स्वतंत्र पात्रतेचा विचार याच्यामध्ये प्रश्न मांडतो की महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवेच्या पदांकरिता स्वतंत्र पात्रता असल्याने स्वतंत्र केडर न घेता त्याला आपण योग्य त्या संदर्भातलं शिथिलता आणणार का? ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये चतुर्श्रेणीचे जे कर्मचारी आहेत त्यांची पदोन्नतीची प्रक्रिया ही सुरू आहे, पण या संदर्भात शासन निर्णय व ठाणे महानगरपालिकेच्या सेवा प्रशासन नियम मध्ये विसंगती आहे। यामुळे या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शासन निर्णयाच्या अनुसार 3 वर्षांची सेवा कालावधी विचारात घेतली जावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवरचा अन्याय त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर अन्याय होईल, तर त्या दृष्टिकोनाने आपण निर्णय घ्यावा अशी माझी मागणी आहे। त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास होण्याच्या दृष्टिकोनाने तज्ज्ञ व्यक्ती या माध्यमातून सदर शिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय घेणार आहे का? ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले 103 क्रीडा शिक्षक पदांची सद्यस्थिती काय? आजपर्यंत किती क्रीडा शिक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती करण्यात आली? सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये दररोज सुमारे 4 ते 5 हजार भाडेकरारांचे दस्त हे नोंदवली जात असतात। शासनाने मान्य केलेलं आहे की तांत्रिक दोष झाला आहे आणि प्रमुख कारण माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या कडनं UIDAI जे संबंधित डिजिटल प्रमाणपत्र आहे हे कालबाह्य झालं। तर हे वेळेमध्ये जर आपण या गोष्टींची तपासणी केली असती तर हे एक्सपायर होईस तोपर्यंत ते यंत्रणा होता कामा नये, यासाठी आपण काय उपाययोजना करणार? जे राज्याच्या किंवा देशाच्या इतर ठिकाणी जे धोरण आहे तोच धोरण आपण या ठिकाणी अवलंबलं आहे। जास्तीत जास्त गुणवत्तेचे उमेदवार आपल्याला घेता यावे आणि हे पद भरता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सदस्य निरंजन डावखरे साहेबांनी ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये सफाई कामगार, बिगारी, शिपाई, वॉर्ड बॉय, आरक्षक या संदर्भातली या ठिकाणी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे। 3 वर्षाचा कालावधी हा पदोन्नतीसाठी पात्र आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 वर्षाचा पात्र आहे, तर तो 3 वर्षाचा करावा अशी निरंजन डावखरे साहेबांची मागणी आहे। परंतु शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर आकृतीबंध असेल, संच मान्यता असेल, हे तातडीनं होणं गरजेचं होतं आणि त्या तातडीनं करण्याच्या सूचना देखील आजच ठाणे महानगरपालिकेला दिल्या जातील आणि अनुकंपाचा समावेश भविष्याच्या या भरतीमध्ये या सिस्टीममध्ये करावा हे देखील निर्देश दिले जातील। दिव्यांग विद्यार्थी अध्यापनाच्या साठी यापूर्वीच साधारणपणे 2984 विशेष शिक्षक त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशानुसार त्या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आलेली आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त काही खेळाडू की ज्यांना प्राधान्य आपल्याला काही कौशल्य त्यांनी मिळवलेलं आहे, माजी सैनिक असतील, यांना पण याच्यामध्ये सामावून घेता येईल का याचं प्रारूप तयार करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कलालाही कसं प्राधान्य देता येईल त्याचाही शासन गंभीरपणे विचार करतोय। UIDAI या एका आपल्या ऑथराइज संस्थेशी DITला लायसन्स मिळतं आणि त्या लायसन्स 2 वर्षासाठी असतात। त्या लायसन्स एक्सपायर झालं, त्यामुळे ते डिजिटल प्रमाणपत्र हे कालबाह्य झालं, ते रिव्ह्यू करण्याची आवश्यकता होती। ती पुन्हा तातडीने आपण पुन्हा सर्टिफिकेट लायसन्स रिन्यू केलं आणि सेवा पूर्ववत केल्या। यात मानसिक त्रास जरूर झाला, अडचण नागरिकांना जरूर झालं, पण त्यामुळे आर्थिक नुकसान झालं असं म्हणणं थोडं संयुक्तिक होणार नाही। केवळ विलंब झाला तरी अशा पद्धतीने यापुढे गोष्टी लायसन्स रिन्यू होण्याच्या आधी वेळेच्या आतच कळली पाहिजे, अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर अलर्ट सिस्टीम आपण कार्यान्वित करणार आहोत।